बाळा, बरे केलेस तू ह्या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलेस। आज भाग्योदय तुझा निश्चित आहे। खूप वर्षानंतरची सुद्धा तुझी इच्छा पूर्ण होणार आहे। हा माझा संदेश तू शेवटपर्यंत ऐक बाळा, बघ तुझं आयुष्य बदलेल। चालाकपणा आणि चालाखी या गोष्टींना बरेच लोक पॉझिटिव्हली सकारात्मकपणे घेतात आणि बरेच लोक नकारात्मकतेने देखील घेतात। पण चालाकपणाचा साधा सरळ अर्थ म्हणजे हुशार असणं, चतुर असणं, गोष्टींना लवकर समजून घेण्याची आणि शिकण्याची क्षमता असणं म्हणजेच चालाक असणं। चालाकपणा या बाबतीत प्रत्येकाची मते वेगवेगळी, पण या एकाच गोष्टीवर सगळ्यांचं एकच मत असेल, तो जमाना आता गेला। आता जेव्हा लोक साधे सरळ होते आणि तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या। आता आपल्याला हवं ते करण्यासाठी, आपल्याला हवं ते काढून घेण्यासाठी लोक चालाकी करतात। मग अशा वेळेस आपण साधं सरळ असणं म्हणजेच लोकांना आपला फायदा घेऊ देणं। म्हणून आजच्या काळात साधं सरळ राहून चालत नाही आणि चालाक असणं म्हणजे गोष्टींना लवकर समजून घेणे, गोष्टी लवकर शिकणे। आजच्या काळात कुणाला मागे राहिलेला आवडत नाही, म्हणूनच चालाकपणे ते काही गोष्टी समजून घेतात। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका, मध्ये स्किप करू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे 3दा टाईप करा। साधे दिसा आणि समोरच्यांना कन्फ्यूज करा। तुम्ही साधं सरळ राहायचं नाही, याचा अर्थ हा की तुम्ही बेईमानी करायची, समोरच्याशी बेईमानी करत असायचं असं नाही। तुम्ही त्याच्याशी बेईमानी करायची हे नाही। समोरच्या व्यक्तीला स्वतःच्या फायद्यासाठी तुमचा वापर करू द्यायचा नाही, हा आहे चालाक बनायचं। साधं दिसायचं म्हणजे फक्त तुम्ही इतकं हुशार राहायला हवं की कोणीही येऊन तुमचा फायदा उचलता कामा नये, म्हणून इतकं सतर्क आणि सावधान राहायला हवं, कोणीही तुमचा वापर करू शकणार नाही। साध्या भोळ्या चालाक माणसांमध्ये दिसण्यात कुठलाही फरक नसतो। चालाक असणारी व्यक्ती चेहऱ्यावरून साधी भोळी दिसू शकते आणि चेहऱ्यावरून साधी भोळी दिसणारी व्यक्ती आतून चालाक असू शकते। चालाक दिसणं आणि चालाक असणं या गोष्टीत खूप फरक आहे। म्हणून तुम्ही सदैव चालाक दिसू नका। लोकांना तुमची चालाकी चेहऱ्यावर दिसता कामा नये, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही चालाकपणे वागायला शिका। हुशार लोक हे अतिविचार करणारे असतात। अतिविचार या शब्दाबरोबरच खूप सारी नकारात्मकता जोडून येते। आपण अतिविचार का करतो तर टेन्शन घेतल्यामुळे, घाबरल्यामुळे। पण चालाक असणारी लोक, हुशार असणारी लोक या अतिविचार करण्याला सकारात्मक पद्धतीने घेतात। अतिविचार करणे वाईट नाही, पण काहीही कारण नसताना नको त्या गोष्टीवर अतिविचार करणे हे चुकीचे। एकाच गोष्टीवर 100 वेळेस विचार करणे आणि एकाच गोष्टीचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणे या दोन गोष्टींमध्ये फरक आहे। कुठल्याही गोष्टीचा विचार करताना अतिविचार करण्याऐवजी चालाक व्यक्तीसारखं त्या गोष्टीचा वेगवेगळ्या अँगलने तुम्ही विचार करा। त्या गोष्टीचा फक्त नकारात्मक बाजूच बघू नका किंवा फक्त सकारात्मक बाजूच बघू नका। सगळ्या बाजूने योग्य तो विचार करा, सद्सद विवेक बुद्धीने। एक चालाक व्यक्तीच डोकं कुठल्याही परिस्थितीमध्ये खूप जास्त चालतं, त्याची बुद्धिमत्ता खूप असते। सुरुवातीला अशी व्यक्ती सगळ्यांना अडाणी वाटते, पण थोड्याच काळात ती खिलाडी बनवून जगासमोर येते। परिस्थिती कशी असली तरीही, वाईट असली तरीही त्या व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही रोखू शकत नाही। स्वतःला अति हुशार समजणारे लोक त्यांच्या कम्फर्ट झोनमध्येच त्यांची हुशारी दाखवतात, पण चालाक असणारा व्यक्ती सगळ्या परिस्थितीमध्ये त्याची हुशारी दाखवून जातो। शाळेमध्ये खूप हुशार असणारी, पुस्तके किडे असणारे विद्यार्थी भविष्यात यशस्वी असतातच असे नाही। पुस्तकी हुशार नसणारे पण डोक्याने चालाक असणारे विद्यार्थी हे त्यांच्या पुढे निघून जातात आणि यात गैर काहीही नाही। एखादी व्यक्ती लाईनमध्ये उभा आहे आणि दुसरा व्यक्ती येऊन त्याच्या पुढे येऊन उभा राहत असेल
आणि मागच्या व्यक्ती त्याला काहीही बोलत नसेल तर या चूक नंतर येऊन पुढे राहणाऱ्या व्यक्तीची नाही. चूक तो मागचा व्यक्ती मूर्ख ठरतो, कारण तो त्याच्या समोर जाणाऱ्याला अडवत नाही किंवा तो पुढे जाण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. त्याचा गैरफायदा घेऊन पुढे जाणाऱ्या व्यक्तीला तो थांबवत नाही. कुणी तुमच्या सोबत सरळ वागत नसेल तर त्यांच्या सोबत सरळ वागा, आणि कोणी तुमच्या सोबत चालाकी करत असेल तर त्याच्यासोबत चालाकपणाने वागा. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला ॲडजस्ट करता यायला हवं, आणि आयुष्यातील येणारे हे चॅलेंज सुद्धा स्वीकारावे लागेल. सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. भावनिकरित्या हुशारीचा संवाद चालाक लोकांनाही माहीत असतं की कुठे, कधी आणि काय बोलायचं, किती बोलायचं. चालाक लोक मोजकच आणि योग्य ठिकाणी योग्य तेच बोलतात. तुम्ही करत असलेल्या संवाद किंवा वादविवादाचा उद्देश हा नसतो की तुम्ही ओरडून मोठमोठ्याने आवाज चढवून बोलून स्वतःचं म्हणणं खरं करावं. हे चुकीचं. खरा संवाद आणि त्यामध्ये चालाकी तर ती असते जेव्हा तुम्ही समोरच्याला त्याच्याच बोलण्यात अडकवून हरवतात, माघार घ्यायला लावतात, त्याचं म्हणणं चुकीचं आहे हे सिद्ध करता. बहुतेक वेळा एखादा चालाक व्यक्ती हा चुकीचा असताना देखील स्वतःला बरोबर सिद्ध करतो आणि वेळ काढून नेतो. दोन व्यक्तीमध्ये संवाद चालू आहे आणि एक व्यक्ती त्याचं म्हणणं पटवून देत आहे, जोरजोराने बोलून वाद घालत आहे, आणि समोरचा चालाक असणारा व्यक्ती समोरच्याचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या चुका, कमतरता हा शांतपणे दाखवून देतो. तो वाद घालणार नाही, फक्त प्रश्न विचारत राहणार, समोरच्याच्या चुका दाखवून, आणि असं करत समोरच्या व्यक्तीला चुकीचा सिद्ध करणार. त्यामुळे तुम्हाला चालाक बनायचं आहे. जेव्हा स्वतःला काहीही माहीत नसतं त्यावेळेस असे लोक तेव्हा ते मान्य करतात, आणि व्यक्ती कितीही एक्सपर्ट असला तरी त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवत नाही. लोक आपल्याला माहीत नसणाऱ्या गोष्टी माहीत असल्याचं नाटक करतात, दिखावा करतात, मोठेपणा करतात, कारण ते कुठल्याही परिस्थितीत स्वतःला मूर्ख आणि कमी दाखवत नाहीत. त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, चालाक बना, हुशार बनवा, पण आपले कर्म चांगले करा, कोणाचं वाईट होणार नाही याची दक्षता घ्या, आणि स्वामींचे तुम्ही आशीर्वाद भरभरून प्राप्त करा. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.